समास 7 जनस्वभाव निरूपण. समासाच्या नावावरून आपल्या लक्षात येतं की येथे सामान्य माणसाच्या स्वभावाविषयी सांगितले आहे. समासाची सुरुवात कशी छान आहे बघा. तो देवाला हाक मारतो, पण कशासाठी? तर त्याने कष्टाविनाच ह्याला सर्व काही द्यावे. अशांना श्री समर्थ सांगतात, येथे कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही. कष्टाने पैसा मिळवावा आणि सुखाने जगावे, नसता दुःखातच मरावे लागेल. असा किती जन्म आत्मघात होतो कोणास ठाऊक. म्हणूनच विचार विवेकाची कास धरावी आणि जन्माचे सार्थक करावे. श्रीराम जनाचा लालची स्वभाव, आरंभीच म्हणती देव, म्हणजे मला काही देव, ऐसी वासना. काहीच भक्ती केली नसता, आणि इच्छिती प्रसन्नता, जैसे काहीच सेवा न करिता, स्वामी समागती. कष्टे विण फळ नाही, कष्टे विण राज्य नाही, केल्या विण होत नाही, साध्य जनी. आळसे कामनासते, हे तो प्रत्ययास येते, कष्टाकडे चुकाविते, हीन जन. आधी कष्टाचे दुःख सोसिती, ते पुढे सुखाचे फळ भोगिती, आधी आळसे सुखावती, त्यासी पुढे दुःख. इहलोक अथवा परलोक, दोहीकडे सारिखाची विवेक, दीर्घ सूचनेचे कौतुक, कळले पाहिजे. मेळविती तितुके भक्षिती, ते कठीण काळी मरोन जाती, दीर्घ सूचनेने वर्तती, तेची भले. इहलोकींचा संचितार्थ, परलोकींचा परमार्थ, संचिते विण व्यर्थ, जीत मेले. एकदा मेल्याने सुटेना, पुन्हा जन्मोजन्मी यातना, आपणास मारी वाचविना, तो आत्महत्यारा. प्रतिजन्मी आत्मघात, कोणे करावे गणित, या कारणे जन्म मृत्य केवी चुके. देव सकळ काही करितो, ऐसे प्राणी मात्र बोलतो, त्याचे भेटीचा लाभतो, अकस्मात झाला. विवेकाचा लाभ घडे, जेणे परमात्मा ठाई पडे, विवेक पाहता सापडे, विवेकी जनी. देव पाहता आहे एक, परंतु करितो अनेक, त्या अनेकास एक, म्हणून एकी. देवाचे कर्तृत्व आणि देव, कळला पाहिजे अभिप्राव, कळल्या विण कित्येक जीव, उगेच बोलती. उगेच बोलती मूर्खपणे, शहाणपण वाढाया कारणे, तृप्ती लागी उपाव करणे, ऐसे झाले. जेही उदंड कष्ट केले, ते भाग्य भोगून ठेले, येरते बोलत चिराहिले, करंटे जन. करंट्याचे करंट लक्षण, समजोन जाती विचक्षण, भल्याचे उत्तम लक्षण, करंट्यास कळेना. त्याची पैसावली कुबुद्धी, तेथे कैची असेल शुद्धी, कुबुद्धी तेची सुबुद्धी, ऐसी वाटे. मनुष्य शुद्धी सांडावे, त्याचे काये खरे मानावे, जेथे विचाराच्या नावे, शून्याकार. विचारे इहलोक परलोक, विचारे होतसे सार्थक, विचारे नित्यानित्य विवेक, पाहिला पाहिजे. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे जनस्वभाव निरूपण नाम समास 7वा. श्रीराम.